आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आमच्या अपार्टमेंट यवतमाळ नगर परिषदेचा लाजिरवाणा कारभार, 9 नागरिकांचे लचके तोडले तरी प्रशासन परवान्याच्या नावाखाली सुस्त. शिवसेनेचा संताप, प्रशासनाला जाग येणार की कुणाचा बळी गेल्यावर हालचाल करणार. शहरातील माइंदे चौक परिसरात काल रात्री रक्ताचा थरार पाहायला मिळाला. एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस घालत महिला बँकेच्या मागील बाजूच्या अपार्टमेंटमधील 9 निष्पाप नागरिकांचा लचका तोडला. रक्ताळलेल्या अवस्थेत नागरिकांनी दवाखान्याकडे धाव घेतली. मात्र दुसरीकडे शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेने आमच्याकडे कुत्रे पकडण्याचा परवाना नाही असे निर्लज्जपणे उत्तर देऊन आपल्या निष्क्रियतेचे प्रदर्शन केले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ, परवाना की बहाणा? भटक्या कुत्र्यांचा प्रश्न यवतमाळमध्ये येळणीवर आला असतानाच काल घटनेने दहशतीचा कळस गाठलाय. पिसाळलेले कुत्रे समोर येईल त्या नागरिकांवर तुटून पडत होते. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष संजय उपगणलावार यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले असता प्रशासनाने तांत्रिक कारणांचे रडगाणे गायले. प्रश्न असा पडतो की नागरिकांचे जीव जात असताना प्रशासन कागदी परवान्याची वाट पाहत बसणार का? हातात काठ्या न दगड, घराघरात दहशत. नगर परिषदेने हात वर केल्यामुळे आता माइंदे चौक, समर्थवाडी, शिवाजीनगर आणि गिलानी नगरमधील नागरिकांनी स्वतःचे रक्षण स्वतःच करण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुले आणि महिला घराबाहेर पडायला घाबरत असून पुरुष हातात काठ्या आणि दगड घेऊन गस्त घालत आहे. ही परिस्थिती म्हणजे प्रशासकीय यंत्रणेच्या अपयशाचा जिवंत पुरावा आहे. संजय उपगणलावार यांचा अंतिम इशारा. नगर परिषदेचा आरोग्य विभाग झोपला आहे का? 9 लोक जखमी झाले आहे. उद्या कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? जर 24 तासाच्या आत या पिसाळलेल्या कुत्र्यांचा आणि भटक्या टोळ्यांचा बंदोबस्त झाला नाही तर नगर परिषदेत घुसून जाब विचारला जाईल. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा संजय उपगणलावार यांनी दिलाय. अपघाताचे सत्र सुरूच. केवळ चावाच नव्हे तर रस्त्याच्या मधोमध बसणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्यांमुळे वाहन चालकांचेही भीषण अपघात होत आहे. संकटमोचन रोडवर कुत्र्यांनी अंगावर धाव घेतल्याने अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास या ठिणगीचे रूपांतर मोठ्या जनआंदोलनात होईल यात शंका नाही. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास या ठिणगीचे रूपांतर मोठ्या जनआंदोलनात होईल यात शंका नाही. मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, यवतमाळ. त्याच्यामुळे ताबडतोब बंदोबस्त करावा.